f of x equal to 3x square plus 1 is first function and g of x equal to 4x minus 3 is second function. दोन फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत आणि आपल्याला आता व्हॅल्यू फाइंड करायची आहे एफ ओ जी. एफ ओ जी मीन्स एफ ऑफ जी ऑफ एक्स. बरोबर. एफ ओ जी म्हणजेच एफ ऑफ जी ऑफ एक्स. आता यामध्ये एफ ऑफ जी ऑफ एक्स आहे. एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजे काय तर एफ या फंक्शनमध्ये म्हणजे याच्यामध्ये एक्सच्या जागी जी ऑफ एक्स टाकायचा. एफ या फंक्शनमध्ये म्हणजे या फंक्शनमध्ये एफ या फंक्शनमध्ये एक्सच्या जागेवरती काय टाकायचा जी ऑफ एक्स टाकायचा. मग तो जर टाकला आपण तर एफ हे फंक्शन हे 3x स्क्वेअर प्लस 1 त्यात 3 ॲज इट इज एक्सच्या जागी आपण टाकणार जी ऑफ एक्स. एक्सचा स्क्वेअर आहे म्हणून जी ऑफ एक्सचा स्क्वेअर प्लस 1 इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट. आता जी ऑफ एक्स म्हणजे काय 4x minus 1. जी ऑफ एक्स म्हणजेच 4x मायनस 3 याचा स्क्वेअर आणि पुढे प्लस 1 तसाच. ओके. आता याचं सिम्प्लिफिकेशन कन्सेप्च्युअल पार्ट संपला. आता आपलं नेहमीचं जनरल सिम्प्लिफिकेशन आहे ज्यामध्ये हा 3 ॲज इट इज राहील. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला त्यानुसार काय होईल टर्म 16x square ए स्क्वेअर म्हणजे 4x चा स्क्वेअर काय येणार 16x स्क्वेअर मायनस 2ab 2 इंटू 4 इंटू 3 24x 24x आणि प्लस plus 9 3 चा स्क्वेअर 9 प्लस 1. कोणी जर आधी सॉल्व केलेलं असेल तर चेक करून बघा कुठे मिस्टेक झालेली आहे का ते. सर -24x येते. ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा फॉर्म्युला काय असतो ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर असतो. फक्त ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर नसतो. पहिल्या टर्मचा स्क्वेअर मायनस 2 टाइम्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि प्लस बी स्क्वेअर इयत्ता 6वी. बरोबर. ए स्क्वेअर म्हणजे 4x चा स्क्वेअर मायनस 2ab 2 इंटू 4 इंटू 3 2 इंटू 4 8 8 इंटू 3 24 आणि x आहेच आहे आणि प्लस बी स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर 3 स्क्वेअर म्हणजे 9. गडबड फंक्शनमध्ये नाही आहे. 11वी 12वीला कोणी नापास होत नाही. नापास कधी होतं 5वी 6वी 7वी.
आता इथे 3 मल्टिप्लाय केला ब्रॅकेटला, 3 प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय होतो. 3 इंटू 16 48 एक्स स्क्वेअर. 3 इंटू 24 72 एक्स आणि प्लस 3 इंटू 9 27. प्लस 1 इक्वल टू 48 एक्स स्क्वेअर मायनस 72 एक्स आणि 27 प्लस 1 28. 27 plus 1 28. That's the value of FOG. Now check for GOF. GOF. G of f of x. GOF म्हणजे काय? G of f of x. म्हणजे आता काय करायचं आहे, g या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी g या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी f of x टाकायचा. g या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी f of x टाकायचा. म्हणजे काय, g हे फंक्शन काय 4x मायनस 3, त्यात एक्सच्या जागी f of x लिहायचा. म्हणजेच 4 इंटू f of x मायनस 3. 4 इंटू f of x मायनस 3 इक्वल टू 4 इंटू f of x म्हणजे काय 3 square plus 1. 3x स्क्वेअर प्लस 1. f of x म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 1 आणि पुढे मायनस 3 तसाच. ओके, इक्वल टू आता हा 4 मल्टिप्लाय करायचा दोन्ही टर्मला. ब्रॅकेटमध्ये यालाही मल्टिप्लाय करा, यालाही मल्टिप्लाय करा. 4 जर मल्टिप्लाय केला तर काय होईल 12x square. 12x स्क्वेअर प्लस 4 इंटू 1 म्हणजे 4. 4 मायनस 3 इक्वल टू 12x स्क्वेअर प्लस 4 मायनस 3 1. 1. 12x square plus 1 is the value of GOF. Okay, Yes. GOG means G of x. G of x म्हणजे काय, तर g या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी g ऑफ एक्सच टाकायचं, म्हणजे तेच फंक्शन टाकायचं. g हे फंक्शन हे 4x मायनस 3, त्यात आपण एक्सच्या जागी लिहिणार g ऑफ एक्स. 4 इंटू जी ऑफ एक्स मायनस 3. पण g ऑफ एक्स काय, फोर एक्स मायनस 3 पुढे मायनस 3 तसंच.
4 इंटू 4, 4 मल्टिप्लाय केला ब्रॅकेटला, 16x minus 12 minus 3, that is 16x minus 15, 16x minus 15 हा झाला GOG. बरोबर. हो. टेक डाऊन. आणि त्यानंतर आहे तो FOF. FOF means f of x. f of x म्हणजे f या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी f ऑफ एक्सच टाकायचा. f या फंक्शनमध्ये एक्सच्या जागी f ऑफ एक्सच टाकायचा. म्हणजे काय होईल, हे फंक्शन f 3 इंटू एक्सच्या जागी काय येणार, f ऑफ एक्स त्याचा स्क्वेअर आणि प्लस 1. ओके. पण f ऑफ एक्स म्हणजे कोण, 3x स्क्वेअर प्लस 1 म्हणजेच 3 इन ब्रॅकेट 3x स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. ओके. इक्वल टू 3 इन ब्रॅकेट. आता इथे फॉर्म्युला वापरावा लागेल a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर A square plus 2ab plus b square. a स्क्वेअर याचा स्क्वेअर काय, 3चा स्क्वेअर 9x square. 9 आणि x स्क्वेअरचा परत स्क्वेअर केला तर X raised to 4. बरोबर, प्लस 2 इंटू 3x स्क्वेअर म्हणजे 6x स्क्वेअर आणि 6x स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय 1 2ab. बरोबर, 6x स्क्वेअर आणि प्लस 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 ॲज इट इज. ओके. आता पुढे हा 3 मल्टिप्लाय होईल ब्रॅकेटला. बरोबर, 3 मल्टिप्लाय झाला, 3 इंटू 9 म्हणजे 27x. 27x raised to 4 plus 3 into 6 18x square plus 3 into 1 आणि प्लस 1. 3 into 1 म्हणजे 3 आणि प्लस 1 तसाच. लास्टली फक्त 3 plus 1 ॲडिशन होईल. सो आन्सर इज 27x raised to 4 plus 18x square plus 4. ओके.
sir. हो सर. दीज फंक्शन्स आर कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन्स. या फंक्शनला आपण काय म्हणतो? कॉम्पोजिट फंक्शन. फंक्शन ऑफ फंक्शन इज कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन. फंक्शनचं फंक्शन म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन. आपण एका फंक्शनमध्ये दुसरं फंक्शन त्यामध्ये टाकतोय. दॅट इज कॉल्ड कॉम्पोजिट फंक्शन. ओके. म्हणजे आता यामध्ये हा जो थेरॉटिकल पार्ट आपण पाहिला होता त्याचा अगोदर राईटअप कंप्लीट करू. राईट डाऊन हेडिंग कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट फंक्शन. राईट डाऊन. इफ एफ फ्रॉम ए टू बी असं लिहायचं नोटेशनमध्ये. इफ एफ फ्रॉम ए टू बी is ए बायजेक्टिव्ह फंक्शन. बायजेक्टिव्ह म्हणजे काय? ते 1-1 पण असतं आणि ऑन टू पण असतं. बरोबर. ते दोन्ही टाईपचं आहे. 1-1 टाईपचं पण आहे आणि ऑन टू टाईपचं पण आहे. त्याला म्हणायचं बायजेक्टिव्ह. 2-2 लिहिण्याऐवजी आपण एकच लिहिलं बायजेक्टिव्ह. एफ फ्रॉम ए टू बी इज बायजेक्टिव्ह फंक्शन and G from B to C is तर हे बायजेक्टिव्ह असणं गरजेचं नाही आहे. ते ऑन टू चालतंय, इन टू पण चालतंय, पण 1-1 मात्र असावं लागतं. इज 1-1 फंक्शन. किंवा तुम्ही त्याला इंजेक्टिव्ह म्हणू शकता. 1-1 फंक्शन किंवा इंजेक्टिव्ह फंक्शन म्हणता येईल. Then a function from A to C denoted as GOF is called composite function. फुल स्टॉप. रेफरन्स तुम्हाला राहण्यासाठी ही डायग्राम फक्त काढा. त्याच्या खाली हे सगळं लिहा. एफ जी एक्स यू वाय आणि हे पण लिहा, हे पण लिहा. म्हणजे याचं आणि याचं लिंकिंग तुमचं होऊन जाईल. त्यानंतर नेक्स्ट लाईन.
composite function is the function of function. Composite function is the function of function. Composite function is the function of function. The different composite functions are FOG, FOG म्हणजेच f of g of x, GOF g of f of x, FOF equal to f of x, and GOG equal to g of x. हे चार असे लिहून ठेवा. Yes. Take down some examples now from this part. फाइंड चारही व्हॅल्यू फाइंड करायच्या. कुठल्या? FOG, GOF, FOF, GOG चारही व्हॅल्यू फाइंड करायच्या. नंबर 1, f of x equal to x square minus 4, g of x equal to x square plus 1. F of x equal to two x square plus 3, g of x equal to 5x minus 2. F of x equal to 3x minus 1 upon 2x plus 1, g of x equal to x minus 3 x plus 2. F of x equal to x square, g of x equal to sin x. F of x equal to 3 raised to x
g of x equal to x raised to 3. These are the 5 examples. For each example you have to find these values. प्रत्येकासाठी 4ही व्हॅल्यू फाइंड करायच्या. टोटल 20 व्हॅल्यू तुम्हाला फाइंड करायच्या. ओके. Yes, sir. Okay.